धोका निर्माण झाला आहे आणि तो धोका आहे हार्ट अटॅकचा. पहा, मी कालच ऐकलं, संभाजीनगरमध्ये एक 16 वर्षाचा मुलगा ज्यावेळेस क्रिकेट खेळत होता आणि त्यानं चौकार मारला, त्या चौकाराकडे तो बघतच राहिला. तो हार्ट अटॅकने मित्रांनो खेळता खेळता मरण पावलेला आहे परवा दिवशी. म्हणजे हार्ट अटॅक किती प्रमाणामध्ये घातक आहे हे तुम्ही लक्षात घ्या. हार्ट अटॅक म्हणजे आपण नीट आज विषय समजून घेऊयात की हार्ट अटॅकची नक्की कारणं काय. मित्रांनो, प्रत्येकाला एकच गोष्ट वाटत असते आजारासंदर्भातली की मला हार्ट अटॅक झाला आहे म्हणजे मला फक्त हृदयाचाच आजार झालेला आहे. पण मित्रांनो, तसं नसतंय. हृदयाचा आजार झालाय असं कधीही होत नाही. तर त्याच्या रिलेटेड कोणकोणते अवयव आहेत ते आपण बघणार आहोत. मग त्याच्यात काही प्रश्नाचे उत्तर आपण काय करणार आहोत बघणार आहोत. कारण ही जर माहीत असली तरच मित्रांनो तुम्ही काय करणार आहेत, पुढे जाऊन कॉन्फिडन्सली काम करणार आहे. हे ट्रेनिंग ऐकल्यानंतर, आजचं एकच ट्रेनिंग ऐकल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्वतः शरीराचे डॉक्टर होऊ शकता. मी काय म्हणलंय, तुम्ही स्वतः त्या शरीराचे डॉक्टर होऊ शकता. तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. आणि माझं तर म्हणणं आहे, कुठल्याही डॉक्टरला काहीही न विचारता डायरेक्ट तुम्ही स्वतःही इंडिव्हिज्युअल काम करू शकता. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की हृदय काम कसं करतं, हृदयाला रक्तपुरवठा कसा होतो. तुम्ही म्हणाल हृदयाला रक्तपुरवठा कसा होतो म्हणजे? मित्रांनो, हृदय स्वतःचं कधीही रक्त बनवत नाही पहिली गोष्ट. मग ते रक्त बनतं कसं हे आपण बघणार आहोत. हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण कसं होतं. जिथं हृदयात रक्तच बनत नाही मग तिथं हृदयात नक्की कोलेस्ट्रॉल कसं निर्माण होतं हे पण आपण बघणार आहोत. मग हृदय नक्की कधी बंद पडते, हृदयाला निरोगी कसं ठेवावं, त्यावर घरगुती उपाय काय व आपला समर्थ सक्सेसचा ब्रँडेड उपाय काय, आपण यावर पण काय करणार आहोत बघणार आहोत. मित्रांनो, तशी तर याची बरीचशी कारणं आहेत. बरीचशी म्हणजे तुम्ही जे कारण शोधाल ते तुमचं एक चुकीचा निर्णय हा तुम्हाला हृदयविकार आणू शकतो. त्याच्यामध्ये अतिव्यायाम करणं किंवा अति कष्टाचं काम करणं असेल, त्यामुळं होणारं डिहायड्रेशन असेल, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो हृदय बंद पडण्याचं. आणि आजकाल शरीरामध्ये तुम्हाला सांगतो, लसीकरणापासून मित्रांनो काय झालेलं आहे, महिलांमध्ये सगळ्यात जास्त लो बीपीचा आजार होत चाललेला आहे आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. लो बीपी तर सर्वात घातक, त्याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तो एकदा कमीत कमी जाऊन तुम्ही तर बघितलाच पाहिजे. त्याच्यानंतर रक्त कमी असणे, म्हणजे शरीरात रक्तच बनलं नाही तर हृदयानं काम तरी कसं करणार. ओके, त्यामुळं तिथं ॲनिमिया नावाचा आजार असतो. त्याच्यानंतर हाडावर येणारा ताण असतो. पहा, म्हणजे तुम्ही अतिकष्टाचं काम करू किंवा तुमची हाडं आरे फॅक्टरच्या आजाराने त्रासलेली असो किंवा आमवाताने त्रासलेली असो, तुमची हाडं झिजलेली असो, तुम्ही ऑपरेशन केलेलं असो, ह्या सगळ्यांमध्ये तुमच्या हाडावर ताण येतो. तुमच्या शरीरातील डोक्यापासून ते नखापर्यंत जेवढी काय हाडं आहे ती त्या हाडांवर ताण येतो. त्याच्यामध्ये रक्तामध्ये असणारी पाण्याची कमी. पहा मित्रांनो, ज्यावेळेस रक्त पातळ व्हायची गोळी चालू करतो का नाही माणूस, रक्त पातळ व्हायची गोळी खावी लागते, त्यावेळेस समजून चालायचं आपल्या रक्त हे पातळ होत नाही. ओके, मग ह्या रक्त पातळ का होत नाही तर याची कारणं आपण शोधूया मित्रांनो. कारण की रक्त पातळ व्हायची गोळी तर कधी कुठला डॉक्टर बंद करत नाही. मग का बंद करत नाही हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग जर रक्तामध्ये पाण्याची कमी होत असेल तर ह्याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये 2 अवयव बिघडलेले आहेत. मग ते कुठले अवयव बिघडलेले आहेत हे आपण बघूयात. त्याच्यानंतर पहा, हृदयविकारवाला माणूस चुकतो कुठे सर्वात जास्त, ॲलोपॅथी ट्रीटमेंट हा तो कंटिन्यू ठेवतो आणि त्याच्याच औषधाचे वाईट परिणाम होतात मित्रांनो ॲलोपॅथीचे. आणि हे प्रूव्ह झालेलं आहे. मी फक्त तुम्हाला एक व्हिडिओ पहिल्यांदा का दाखवला, ह्याला कारण काय आहे मित्रांनो, तर कारण एकच आहे
की तुम्ही जे औषधं खाताय हे तुमच्या शरीराला लागू होत नाहीत. हे आपल्याला पेशंटला सांगता आलं पाहिजे. थोडंसं जास्त सांगायचं नाही, फक्त हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा, ही 2000 जवळपास 17-18ची न्यूज आहे की अँटीबायोटिक गोळ्यांमुळं, आता अँटीबायोटिक गोळ्या म्हणजे काय तर मित्रांनो, ॲलोपॅथीमध्ये असणाऱ्या सगळ्या गोळ्यांना अँटीबायोटिक गोळ्या म्हटलं जातं आणि त्याच्यानं दरवर्षी जवळपास 7 लाख लोकांचा मृत्यू होत होता 2016-17पर्यंत. ह्या वर्षीचा आकडा मी सांगू शकत नाही, पण नक्कीच मित्रांनो 50 लाखाच्या वर दरवर्षी गेलेला असेल. ओके. आणि हे काय आपल्या देशातच आहे असं नाही, बाहेर देशात पण आहे, पण आपल्या देशात सर्वात जास्त असायला कारण आहे मित्रांनो आपले कायदे कारण आहेत. आपले कायदे हे कधीही औषधं मेडिसिन चेक करत नाहीत ॲलोपॅथीचे, ते पण एक कारण आहे. पहा मित्रांनो, आपण काय करूयात, छोटीशी एक लक्षणं बघूयात. लक्षणं तर खूप इम्पॉर्टंट आहे ती. मग तुम्ही मी ह्या लक्षणाकडे थोडंसं लक्ष द्या. ओके. जसं की छातीत दुखणं असेल, हे दुखणं पित्ताचं दुखणं असतं, हे दुखणं तुमच्या अपचन झाल्यामुळं असतं, हे दुखणं शरीरामध्ये रक्तपुरवठा कमी पडल्यामुळं पण होतं. मग सव्य प्रकारच्या वेदना ह्या छातीमध्ये होत असतात, हे हृदयविकाराचं मेन कारण आहे. त्याच्यानंतर उलटी किंवा मळमळ होणे. एखाद्या व्यक्तीला सतत काय वाटत असतं की मला उलटी येते, मळमळ येते, अशा व्यक्तीला फुफ्फुसाचा प्रॉब्लेम असतो. पहा, फुफ्फुसाचा म्हणजे ज्याच्यामध्ये दमा, अस्थमा, त्याच्यानंतर सतत सर्दी राहणं असेल किंवा पोटामध्ये सतत गॅस राहणं असेल, पोट साफ न होणं असेल, हे उलटी आणि मळमळ येण्याचं लक्षण आहे. आणि याने सुद्धा हार्ट अटॅक येतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सतत चक्कर येत असेल, मेंदूपर्यंत रक्तपुरवठा न पोचल्याने, त्यातून ऑक्सिजन न पोचल्याने मित्रांनो सतत चक्कर येत असते. मग ती चक्कर काही वेळा करताच असते, लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष केल्यामुळं मित्रांनो मरून जातात, कारण की हार्ट अटॅक त्यांना येत असतो. त्याच्यानंतर छाती जड वाटायला सुरुवात होतं, कारण शरीरामध्ये अति प्रमाणामध्ये रक्ताचा दाब वाढणं असेल किंवा रक्त कमी पूर्ण झाल्यामुळं असेल किंवा अचानक हात दुखायला सुरुवात होतात. हात दुखायला सुरुवात होतात, पाय आणि कंबर दुखायला अचानक सुरुवात होते. अशा वेळेस लोक आपल्याकडून ऑर्थोकिट मागवून घेतात. लक्षात घ्या, त्यांना वाटतं माझा हात आणि पाय आणि छाती दुखते म्हणजे मला हाडाचा आजार आहे, पण तसं कधीच नसतं मित्रांनो. त्या व्यक्तीला हृदय विकाराचा त्रास असतो. त्याच्यानंतर जसं की दम लागणं, तुम्हाला तर आधी सांगितलेलंच आहे. जास्त घाम येणं. अचानक काय होतं, एखाद्या व्यक्तीला प्रवास करत असताना अचानक घाम येतो. पहा, प्रवास असेल किंवा AC मध्ये असल्यानंतर सुद्धा घाम येतो किंवा अतिशय प्रमाणामध्ये म्हणजे उन्हामध्ये असल्यानंतर सुद्धा अचानक घाम यायला सुरुवात होतो. म्हणजे तुम्ही 1 मिनिट उन्हामध्ये गेलाय आणि अचानक जास्तीत जास्त घाम यायला सुरुवात झालाय, हे लक्षणसुद्धा हृदयविकाराचं आहे. त्याच्यानंतर कोरडा खोकला. एखाद्या व्यक्ती जर सतत ठसकत असेल तर तरीही मित्रांनो तो हृदयविकाराने मरण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्याचा चेहरा आपोआप काळा पडायला सुरुवात झालेली आहे, त्याचा रंग बदल झालेला आहे, असा व्यक्तीही मित्रांनो हृदयविकाराने काय आहे, जाम आहे, म्हणजे त्याचे लिव्हर आणि किडनी खराब झालेली आहे. ओके. तर ही लक्षणं तुम्ही समजून घ्या मित्रांनो. आपण बघणार आहोत सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे हृदय आणि हृदयासंदर्भात असणाऱ्या छोट्याशा गोष्टी. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो. पहा, हृदयामध्ये पहा, हृदयाचं काहीच काम नाही मित्रांनो. हृदयाचं काम आहे फक्त मोटरसारखं, जसं की पंपातून पाणी घेणं आणि बाहेर सोडून देणं. ह्या ज्या लाल रक्तवाहिन्या दिसत आहेत, त्या लाल रक्तवाहिन्या ह्या हृदयातून रक्तपुरवठा ह्या पूर्णपणे शरीरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणि निळी रक्तवाहिनी ही तुमच्या शरीरामधून असलेलं घाण रक्त किंवा घाण ही हृदयापर्यंत पोहोचवायचं काम करते. फक्त एवढंच काम आहे.
याच्या व्यतिरिक्त हृदय काहीही काम करत नाही मित्रांनो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, तुम्ही त्यामुळं एखाद्याला हृदयविकार झाला तर तो हृदयाचाच आहे असं नसतं, तर त्याला इतर अवयव कारणीभूत असतात. मग ह्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना फक्त काही आजार होत असतात. मग ह्यामध्ये व्हेरिक्यू वेन्स नावाचा जो आजार असतो, व्हेरिक्यू वेन्स नावाचा आजार आणि गँग्रीन नावाचा आजार, हे दोन मुख्य आजार ह्या रक्तवाहिन्यांना होत असतात. ओके, आणि ते व्हायला सुद्धा इतर अवयवच कामी असतात. ओके, म्हणजे तिथं कारणीभूत असतात. आपण काय करणार आहोत, रक्त कसं बनतं याकडे जरा थोडंसं लक्ष देऊयात. पहा मित्रांनो, रक्तामध्ये जवळपास 4.5% म्हणजे पाणी वगळता 55% हा प्लाझ्मा असतो. ओके, म्हणजे जवळपास 90% रक्तामध्ये पाणी असतं आणि बाकीचं जे असतंय त्याच्यामध्ये मित्रांनो प्लाझ्मा हा 55% असतो. मग प्लाझ्मामध्ये कुठले कुठले घटक आहेत हे आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहेत बरं का. म्हणजे हे फक्त समजून घ्या की हे घटक आहेत. तर त्याच्यामध्ये पण मित्रांनो लिव्हरचं आहे. प्लाझ्मा म्हणजे लिव्हर असतो. आणि त्याच्यामध्ये काय काय घटक असतात, तर प्रोटीन्स असतात, तुमचे व्हिटॅमिन्स असतात, त्याच्यानंतर अदर फूड जसं की ग्लुकोज असेल, ॲमिनो ॲसिड असेल, फॅटी ॲसिड असेल किंवा कोलेस्ट्रॉल असेल, हे बनतं मित्रांनो, हे लिव्हरमध्ये बनत असतात. त्याच्यानंतर काही वेस्टेज निर्माण होत असतात. पहा, जसं की एखाद्याला युरिक ॲसिडचा त्रास असेल, युरियाचा त्रास असेल, क्रिएटिन लेवलचा त्रास असेल, हेही प्लाझ्मामध्ये बनतं, म्हणजे लिव्हरमध्ये बनत असतं. त्याच्यानंतर काय रेग्युलेटेड एन्झाईम्स असतील, हार्मोन्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हे बनायला कारणसुद्धा मित्रांनो तुमच्या लिव्हरच कारणीभूत असतं. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल असेल, अँटीबॉडीज असतील, हे बनणं कमी जास्त करणं हे कामसुद्धा लिव्हरचं आहे, प्लाझ्माचं आहे. त्याच्यानंतर काय गॅसेस तयार होतात पोटामध्ये विविध प्रकारचे, ते बनायला कारणसुद्धा मित्रांनो लिव्हर असतं. लिव्हर घाण काढत असते आणि ह्या चांगल्या काही गोष्टी जसं की प्रोटीन लागणारं ही व्यवस्थित बनवत असते. हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मग रक्तामध्ये अजून काय असतं, तर मित्रांनो रक्तामध्ये असतं ऑक्सिजन. ओके, रक्तामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा अत्यावश्यक महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे ऑक्सिजन आहे. लक्षात घ्या, ज्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन आहे तोच व्यक्ती जास्त दिवस जगतो असं म्हटलं जातं, किंवा योग्य पुरवठा आहे असं म्हटलं जातं. पहा मित्रांनो, ज्यावेळेस एखादा पेशंट ॲडमिट केला जातो, पहिल्यांदा त्याला ऑक्सिजन लावला जातो. ओके, तर ऑक्सिजन का लावला जातो माहीत आहे, तर काय होतं, फुफ्फुस त्या ठिकाणी काम कमी करणं झालेलं असतं, त्याचं काम अतिशय कमी झालेलं असतं. अशा वेळेस काय होतं मित्रांनो, ह्या फुफ्फुसाच्या ज्या ट्यूब्स आहेत ह्या खराब झालेल्या असतात. मग ह्या खराब कशामुळे होतात, तर पहिली गोष्ट निमोनियाने खराब होतात. पहा, निमोनिया नावाचा आजार होतो. कुठलाही व्यक्ती आजारी पडला की त्या व्यक्तीला पहिला आजार होतो तो निमोनिया होतो. तर त्या निमोनियाने ह्या ट्यूब्स काय होतात मित्रांनो, त्याच्यामध्ये पाणी साठतं, त्याच्यामध्ये पू साठतो आणि त्या खराब व्हायला सुरुवात होतात. आणि तिथं तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळत नाही, तुमच्या शरीरात तयार झालेला गॅस हा फुफ्फुसावाटे बाहेर जात नाही. अशा वेळेस ऑक्सिजन रक्तामध्ये न मिसळल्यामुळं तो मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि मेंदूचं खाद्य ऑक्सिजन आहे. लक्षात घ्या. म्हणून तर प्राणवायू, ऑक्सिजनला प्राणवायू म्हटलं जातं. प्राण म्हणजे जीव आहे, तर जीवाचा असणारा वायू हा ऑक्सिजनला म्हटलं जातं. तर मित्रांनो, मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे, हा ऑक्सिजन तुमच्या रक्तामध्ये न मिसळल्यामुळे हार्ट अटॅक येऊन सुद्धा मृत्यू येऊ शकतो. मग ह्या फुफ्फुसाला कुठले कुठले रोग होतात, तर निमोनिया होतो, सर्दी होतो, दमा होतो, अस्थमा होतो. त्याच्यानंतर ह्या ट्यूब्स खराब होतात, त्याच्यानंतर पाणी साठायला सुरुवात होतं. ह्या अशा प्रकारचे बरेचसे काय आजार मित्रांनो फुफ्फुसाला होत असतात. आणि मुख्य आपली
आताची जी मेडिकल इंडस्ट्री आहे ती नेमकी सगळ्या ठिकाणी फेल झालेली आहे. त्याच्यामध्ये फुफ्फुस हे ते व्यवस्थित करू शकलेले नाहीत. माझ्या डोळ्यादेखत कितीतरी लोकांचे अनुभव आज जवळ आहेत. ओके, तर ती फक्त फुफ्फुसनं नीट केल्यामुळं झालेलं आहे. जसं की पहा, दादासाहेब आणि आम्ही एक पेशंट बरं केलं होतं बुदलचं. त्याला ॲक्च्युली डॉक्टरांनी किडनीचा आजार सांगितलेला होता, किडनीचा आजार. पण मित्रांनो, त्याला ॲक्च्युली निमोनिया आजार झाला होता आणि त्याच्यामुळे त्याची किडनी वर्किंग करत नव्हती. तर त्या निमोनियामध्ये काय झालं, त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित पोचत नव्हता. ह्या ट्यूब्स त्याच्या खराब झाल्या होत्या. ह्या ट्यूब्स खराब व्हायला दारू, सिगारेट आणि तंबाखू सर्वात जास्त कारणीभूत असतं. मग त्या व्यक्तीला ज्या वेळेस आपण ह्या फुफ्फुसावर ट्रीटमेंट दिली, तो एकाच महिन्यात बरा झाला, एकाच महिन्यात बरा झाला, लक्षात घ्या. त्यामुळं फुफ्फुस हे सुद्धा कारण आहे. आणि हे फुफ्फुस जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्या कंपनीचं A1 डायबा केअर आणि वेलहर्ट कामी येतं. काय येतं? A1 डायबा केअर आणि वेलहर्ट कामी येतं. त्यासोबत घरगुती उपायामध्ये त्यांनी सीतोपलादे चूर्ण असेल, आलं खाणं असेल किंवा पपई पानाचा ज्यूस पिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, की शरीरामध्ये हार्ट अटॅक यायला कारण असतं तुमच्या शरीरात पाणी किती प्रमाणामध्ये पोहोचतं आहे. ओके, पाणी जास्त होतं आहे की नक्की कमी होतं आहे, हे खूप इम्पॉर्टंट असतं. किंवा पाणी तुमच्या शरीरामध्ये चांगलं जातं आहे का, म्हणजे शुद्ध पाणी फिल्टर होऊन जातं आहे का, हे सगळं करण्याचं काम मित्रांनो हे किडनी करत असते. ओके, तर त्या किडनीमध्ये काय काय बनतं मित्रांनो, किडनीमध्ये RBC बनतं, किडनीमध्ये चांगलं पाणी बनत असतं, किडनीतलं पाणी फिल्टर होत असतं आणि किडनीमध्ये टेम सेल तयार होतात. पहा, जिथं तुमच्या हाडातले टेम सेल होणं बंद होतं तिथं किडनी टेम सेल बनवायला मदत करते. आणि मित्रांनो, हृदय तो असं म्हटलं जातं आहे की प्रेमामध्ये मी तुम्हाला हृदय दिलं. मित्रांनो, आपण कधीही प्रेमामध्ये हृदय देत नाही, तर प्रेमामध्ये आपण किडनी देतो मित्रांनो. कारण किडनीच्या वर ॲड्रिनल नावाची ग्लँड असते. त्या ग्लँडचं सिक्रेशन ज्या वेळेस बंद होतं त्यावेळेस प्रेम करणंही माणूस बंद होतो. म्हणजे हृदयापासून प्रेम करत नाही असं नाही होत, तर तो किडनीपासून प्रेम करत नाही असं होतं मित्रांनो. तर किडनी खूप इम्पॉर्टंट आहे तिथं, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. मग त्या व्यक्तीला किडनी स्टोनचा त्रास असो किंवा युरिक ॲसिडचा त्रास असो, क्रिएटिन लेवलचा त्रास असो, असे बरेचसे म्हणजे आर फॅक्टरचा त्रास असो, ह्याला कारण किंवा हाडाला आजार व्हायला कारणसुद्धा किडनीच आहे. हृदयाला हार्ट अटॅक यायला कारणसुद्धा किडनीच आहे. आणि ही किडनी खराब झाल्यानंतर त्या व्यक्तीची मानसिकता कधीच चांगली राहत नाही. पाहत, तो सतत चिडचिडपणा करतो, तो सतत बडबड करत असतो. मग त्या व्यक्तीला आपण म्हणतो बा मेंटल त्रास झाला, मेंटल झाला का काय, ह्याचा अर्थ तुझी किडनी खराब झाली का काय, हे तुम्ही नीट लक्षात घ्यायचं आहे. आणि हे कारण हृदयविकार होण्याचं आहे. डायबिटीसमध्ये किडनी खराब होते, हृदयविकारामध्ये किडनी खराब होती, त्याच्यानंतर युरिक ॲसिड झाल्यावर किडनी खराब होते, क्रिएटिन लेवल झाल्यानं किडनी खराब होत असते. मग त्यामुळं किडनीसाठी मित्रांनो ट्रीटमेंट देणं कधीही फायदेशीर ठरतं. आपल्या कंपनीचं पहिल्यांदा त्या व्यक्तीला 7 वंडर द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला मित्रांनो आपल्या कंपनीचं वेदारी किट ही द्यायला सुरुवात करायचं आहे. ज्या ठिकाणी आर फॅक्टरचा त्रास झाला आहे, ज्या ठिकाणी हृदयविकाराचा त्रास झाला आहे, ज्या ठिकाणी मुतखड्याचा त्रास झाला आहे, त्या ठिकाणी 7 वंडर आणि वेदारी किट हे द्यायला काय करायचं आहे, आपण सुरुवात करायचं आहे. ओके, आणि किडनी खराब व्हायला कारण सगळ्यात जास्त आहे तुमचं अवेळी जेवण. पाणी नाही, पाणी बिलकुल नाही, तर तुमचं अवेळी जेवणच कारणीभूत आहे किडनी खराब व्हायला. ओके, तर तुम्ही वेळेवर जेवायला शिका. सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 8 ह्याच वेळेस जेवण करायचे, त्यानं किडनी ठीकठाक राहील. त्याच्यानंतर पहा, इम्पॉर्टंट विषय आहे की तुमच्या रक्तामध्ये तुमचं शरीर कंट्रोल करण्यामध्ये अतिशय जास्त हे 4 अवयव कारणीभूत आहेत, ज्याच्यामध्ये लिव्हर आहे, पित्ताशय आहे,
स्प्लीन आहे आणि ग्लॅड बॅडर आहे, पॅनक्रियाज आहे. मित्रांनो, आपण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झाला तर त्याचं रक्त काढूनच त्याच्या रक्तामध्ये शुगर किती आहे ही मोजली जाते ना. पहा, म्हणजे पॅनक्रियाज हा अवयव तिथं कामी येतो. म्हणजे तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज पाठवायला, ग्लायकोजन पाठवायला कारण हे पॅनक्रियाज आहे. मग एखाद्याचा पॅनक्रियाज जर ठीक नसेल, म्हणजे त्याला जर डायबिटीस असेल तर त्याला हृदयविकार हा होतोच. म्हटलंय म्हणजे त्याला आज ना उद्या होणारच आहे, हे त्यानं धरून चालायचं. त्यानं नाही म्हणायचं नाही. कितीही पेशंट समोरचा खोटा बोलू, कारण की त्याला तर काय अनुभव नसतो, एखाद्याला असून सुद्धा बोलू शकतात. तर आपण समजून घ्यायचं आहे की त्याला ह्या गोष्टी माहीत नाहीत. तर ही गोष्ट समजून घ्या, पॅनक्रियाज कारणीभूत असतो. आणि मग डायबिटीस व्हायला कारण काय असेल? पहा, डायबिटीस एखाद्याला होतोय तर मग डायबिटीस व्हायला कारण काय असेल? तर मित्रांनो, ग्लॅड बॅडर म्हणजे पित्ताशय, तुमच्या शरीरामध्ये होणारं पित्त किंवा पित्ताशयाचे खडे हे कारणीभूत असतात डायबिटीस व्हायला. पहा, किंवा तुमचं अपचन व्हायला कारणीभूत हे ग्लॅड बॅडर असतं. मग हे ग्लॅड बॅडरमध्ये नक्की पित्त जास्त का तयार होतं किंवा कमी का तयार होतं किंवा पित्ताशयाचे खडे का तयार होतात? तर त्याला कारण असतं मित्रांनो, तुमचं लिव्हर कारणीभूत असतं. पहा, लिव्हर कारणीभूत असतं. एखाद्या व्यक्तीला थायरॉइड झाले, त्याला कारणीभूत लिव्हर आहे. डायबिटीज झालाय, लिव्हरच कारणीभूत आहे. एखाद्याला हार्ट अटॅक येतोय, त्याला कारण काय आहे? तर लिव्हरच कारणीभूत आहे. मेंटली डिप्रेस आहे, त्याला कारण काय आहे? लिव्हरच आहे. गँग्रीन विकारामध्ये कारण लिव्हरच आहे. केसाच्या विकाराला कारण लिव्हरच आहे. डोळ्याच्या विकाराला कारण लिव्हरच आहे. त्याच्यानंतर स्किन विकाराला कारण हे लिव्हरच आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचा आजार न बरा व्हायला कारण लिव्हरच आहे. एखाद्या व्यक्तीला सतत ताप राहतोय, लिव्हरच आहे. चिकनगुन्या झाला, डेंगू झाला, गोचर ताप झाला, ह्याला कारण लिव्हरच आहे. मग मला सांगा, लिव्हर हा शरीराचा ॲक्च्युली डॉक्टर आहे. लक्षात घ्या, लिव्हरच शरीराचा डॉक्टर आहे. आपण फक्त लिव्हरला सपोर्ट करूयात. कारण मित्रांनो, ज्यावेळेस पॅनक्रियाज इन्सुलिन आणि ग्लुकोज तयार करत असतं, त्या इन्सुलिन आणि ग्लुकोज घेऊन त्याला ग्लायकोजन बनवायचं काम हे कोण करतं? तर लिव्हर करतं. आणि त्या ग्लायकोजनपासून प्रोटीन बनवायचं काम हे लिव्हरच करतं. आणि प्रोटीनपासून फॅट म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम पण लिव्हर करतं. आणि ह्या ठिकाणीच न झाल्यामुळं काम व्यवस्थित मित्रांनो, हृदयामध्ये ह्या गाठी तयार होतात, म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलच्या गाठी तयार होतात. मग मला सांगा मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅक येत असेल आणि त्याला जर कोलेस्ट्रॉलचा त्रास सांगितला असेल तर आपल्याला कुठं उपाय करावा लागेल? तर नक्कीच त्यांच्या ग्लॅड बॅडरवर काम करावं लागेल, म्हणजे पित्तावर काम करावं लागेल. पॅनक्रियाज म्हणजे त्यांच्या शुगरवरती काम करावं लागेल आणि त्याच्यानंतर लिव्हरवरती काम करावं लागेल. पहा, मी बऱ्यापैकी आजारामध्ये लोकांना काय करतो, एखाद्याचा पित्ताचा त्रास असेल, पोटाचा त्रास असेल, याच्यामध्ये A1 डायबाकीर मी कंटिन्यू सांगत असतो. पहा, ह्याला कारण काय आहे? तर पॅनक्रियामधली शुगर व्यवस्थित बनली पाहिजे आणि लिव्हरने त्या शुगरचं कन्व्हर्जन व्यवस्थित प्रोटीनमध्ये केलं पाहिजे. प्रोटीनचं कन्व्हर्जन व्यवस्थित चांगल्या फॅटमध्ये केलं पाहिजे आणि चांगल्या फॅटचं कन्व्हर्जन हे तुमचं एनर्जीमध्ये झालं पाहिजे. पहा, किंवा तुमच्या मसलमध्ये झालं पाहिजे. तर हे बनवण्याचं काम सगळंच्या सगळं लिव्हर करत असतो. तर मित्रांनो, तुमचा लिव्हर हा कारणीभूत आहे. त्याच्यानंतर इथं स्प्लीन पण कारणीभूत आहे मित्रांनो. स्प्लीन म्हणजे रक्ताची पिशवी, थोडक्यात असं म्हटलं जातं. तुमच्या शरीरात कमी रक्त होऊ तर पिशवी काय करते? तिथं असणारे रक्त पाठवत असते. त्याच्यानंतर जास्त रक्त हो तर ते साठवून ठेवण्याचं काम पण ही पिशवीच करत असते. पहा, मग स्प्लीन किती इम्पॉर्टंट घटक आहे पहा शरीरातील, ज्याच्याकडे लोक लक्षच देत नाहीत. आणि काय काय मुलांमध्ये पाणथरीचा आजार म्हणजे रक्त न बनण्याचा आजार तयार होतो. ॲक्च्युली रक्त त्यांच्या शरीरात बनत असतं, पण ते साठवण्याचा आजार त्यांना झालेला असतो, म्हणजे पाणथरी खराब झालेली असते. आणि ही डायबिटीसमध्ये
डायबिटीसमध्ये आणि लो बी पीच्या आजारामध्ये त्यांची ॲक्च्युली स्प्लीनच खराब झालेली असते आणि हे स्प्लीन व्यवस्थित करण्याचं कामसुद्धा मित्रांनो हा लिव्हरच करत असतो, कारण की स्प्लीनमध्ये तुमच्या सगळे व्हिटॅमिन्स एन्झाईम्स स्टोअर करून ठेवण्याचं काम हे लिव्हरच्या मार्फत होत असतं. ओके, लिव्हर हा शरीराचा डॉक्टर आहे मित्रांनो, त्यामुळं लिव्हरवर व्यवस्थित लक्ष द्या. ज्याचं लिव्हर खराब त्याचं आयुष्य खराब. मी कितीतर लोकांना चेकिंगमध्ये बघितलेलं आहे की ज्यांचं लिव्हर खराब झालं आहे मित्रांनो, माझ्या डोळ्यात देखत अक्षरशः ती लोक काही दिवसामध्ये गेलेले आहेत, कारण की त्यांचे लिव्हर खराब होतं आणि कधी कधी तर सांगितलेल्या वेळेत गेलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो लिव्हरवर पित्ताला पहा, लोक लय हलकं घेतात, लय हलकं. म्हणजे त्यांना वाटतं पित्त झालं म्हणजे मी पित्ताची एक पॅन्डी नावाची गोळी भेटते किंवा ओमिडी नावाची गोळी भेटते, खाल्लं की माझं पित्त बरं झालं. असं कधी होत नसते. तुम्हाला लिव्हरवर तिथं काम करावं लागेल. किंवा पित्त जास्त व्हायला कारण तुमचा कधी कधी तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज वाढतं, इन्सुलिन बनत नाही आहे, किंवा इन्सुलिन जास्त वाढतं, ग्लुकोज बनत नाही आहे. तर मग तुम्ही पित्ताशयाची गोळी खाल्ल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही वाढण्याचा पण आजार असतो, शुगर होण्याचा पण आजार असतो. त्यामुळं पित्त झाल्यानंतर लोक कधीही सिरियस घेत नाहीत. तर पित्त झाल्यानंतर ॲक्च्युली काम हे लिव्हरवरतीच केलं पाहिजे. मग मित्रांनो हृदयविकाराचा त्रास असो नाहीतर कुठलाही त्रास असो, आपले A1 डायबाकेअर ही कंपल्सरी द्यायचे. मी काय विकारामध्ये पहा A1 डायबाकेअर ही मी दिलेली आहे. तुम्हाला वाटलं असेल सरांनी नक्की डायबिटीसची गोळी ह्याला कसं काय दिली, तर ह्यासाठी दिलेली असते की त्यांचं लिव्हर, पित्त आणि पॅनक्रियाज आणि स्प्लीन चांगलं व्हावं. म्हणजे शरीरातले हे चारही अवयव इम्पॉर्टंट ठरतात तुम्हाला हृदयविकार होण्यामध्ये. ओके, आणि इथं सर्जरी पण करता येत नाही पहिली गोष्ट. त्याच्यामुळं ना लोकांना ह्या विषयी सिरियसली घ्यायला लावा. त्याच्यानंतर पहा, एखाद्याच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन व्हायला सुरुवात होते. तर का होते, तर आपलं लिव्हर हे पाणी पटापटा घेत असतं आणि ते किडनीकडे लवकर पाठवत असतं. त्याच्यामुळं पाणी शरीरातलं संपतं, संपूर्ण बॉडीतलं पाणी. म्हणजे अगदी आपण धरून चलो, आपली बॉडी जर समजा 70% पाण्याने बनलेली असेल तर ते पाणी अतिशय तुमचं 65% खाली आल्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक येतो, एवढंच धरून चला. आणि हे पाणी वाढवायचं काम किंवा शरीरामध्ये पाठवायचं काम मित्रांनो हे मोठं आतडे करत असतं. पहा, हे मोठं आतडं काय करत असतं, काम करत असतं तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित व्हिटॅमिन्स आणि पाणी पाठवायचं. एवढंच काम आहे याचं. किती काम आहे? पाणी आणि व्हिटॅमिन्स पाठवायचं, एवढंच काम आहे याचं. पण मित्रांनो ह्याच्यावरूनच लोकांना कुठले कुठले आजार होतात हे आपण बघूयात. ह्या मोठ्या आतड्याला पहिली गोष्ट अपेंडिक्स नावाचा आजार होतो, ज्याच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये थोडक्यात व्यवस्थित चांगले जीवाणू येतच नाहीत. म्हणजे अपेंडिक्स नावाचा पहिला आजार होतो. मूळव्याधाचे सगळे प्रकार ह्याच याला होतात मित्रांनो. त्याच्यानंतर म्हणजे याचा आतड्यांना होत असतात, मोठ्या आतड्यांना. त्याच्यानंतर मूळव्याधाचे सगळे मूळव्याध असो, भगंदर असो, तर ही व्हायला कारण ही तेच असतंय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात घातक असं ही होतं तर मित्रांनो गॅस तयार होतो. आणि हाच गॅस तयार झाला म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये वात तयार झाला. म्हणजे हृदयविकाराला कारण मूळव्याध पण आहे, गॅस पण आहे आणि अपेंडिक्स पण आहे. ओके, त्याच्यानंतर हाडाचा विकार व्हायला कारण मूळव्याध पण आहे, गॅस पण आहे आणि मित्रांनो अपेंडिक्स पण आहे. मग मला सांगा, मोठा आतडा व्यवस्थित करणं किती गरजेचं आहे. पंचकर्ममध्ये हे मोठ्या आतड्यावरच व्यवस्थित लक्ष दिलं जातं. त्यामुळं पंचकर्मचे रिझल्ट खूप चांगले येतात पहा. त्यामुळं आयुर्वेदामध्ये पंचकर्म नावामध्ये बस्ती नावाचा जो प्रकार आहे हो हित केला जातो, मोठ्या आतड्यांवर केला जातो. आणि मोठ्या आतड्यावर उपचार करणारी एकमेव थेरपी म्हणजे आयुर्वेदातली पंचकर्म बस्ती आहे. पण तुमच्या माझ्यासाठी चांगली गोष्ट काय आहे, तर ह्या आतड्यावर उपचार होण्याकरता आपल्याकडं पंचसम नावाचं किट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 7 वंडर आहे किंवा A1 डायबाकेअर नावाचं किट आहे किंवा आपले ऑर्थोपुडी इथं खूप चांगलं काम करते. त्यामुळं त्यांना फक्त एक अजून सांगायचं आहे की पोटावर थंड पाण्याची पट्टी हा घरगुती उपाय इथं सर्वात जास्त सांगायचा आहे.
गोचेडताप असो, डेंगू असो, मलेरिया असो, चिकनगुनिया असो, आर फॅक्टरचा त्रास असो, हाडाचा संधिवात असो, त्यांनी या पोटावर थंड पाण्याची पट्टी ठेवायला सुरुवात करायची. मग हे मोठं आतडं खराब व्हायला कारणीभूत काय आहे? तर मित्रांनो, तुमचं अवेळी जेवण लवकर जेवणे, खराब अन्न खाणे, ज्याच्यामध्ये मटण खाणेसुद्धा आहे मित्रांनो, मांसाहार खाणेसुद्धा आहे, हे खराब व्हायला कारण आहे मोठं आतडं. त्यामुळं मित्रांनो, अजून एक, किडनीला जास्त पाण्याची गरज लागल्यानंतर ती पाणी पुरवण्याचं कामसुद्धा मोठं आतडं करतं. म्हणजे तुमचा किडनीमध्ये मुतखडा व्हायला कारण, किडनी इन्फेक्शन व्हायला कारण, किडनी नॉट वर्किंग व्हायला कारणसुद्धा मित्रांनो हे मोठं आतडं आहे. मग किती इम्पॉर्टंट आहे मोठं आतडं हे तुम्ही लक्षात घ्या. आणि याला जर कुठला ना कुठला आजार असेल तर त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो आणि 100% येतोच. त्यामुळं ना आपण त्यांना विचारायचं आहे नक्की तुमच्या शरीरामध्ये कुठले कुठले आजार आहेत, आम्हाला बिंदास सांगा, आम्ही त्यावर ट्रीटमेंट करू. आणि वेलहर्टनी, आता वेलहर्टनी इथं मग काय परिणाम होणार आहे? तर मित्रांनो, इथं ह्या मोठ्या आतड्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात, ज्या खराब रक्त किंवा पाणी घेऊन जाण्याचं काम करतात आणि त्याच्यानंतर चांगलं रक्त पुरवण्याचं काम करतात, तर ह्या इथं व्यवस्थित ॲक्टिव्ह होतात. इथं येऊन त्यातलं कोलेस्ट्रॉल बाहेर काढलं जातं वेलहर्टनं आपल्या. तर त्यामुळे इथं वेलहर्ट पण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. त्याच्यानंतर पहा, हाडाच्या आतमध्ये जे आपलं गुडघा आहे, गुडघ्याच्या वरली हाडं आहेत, खाल्ले हाडं आहेत, मोठी जेवढी हाडं आहेत, त्या हाडांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जीवनामध्ये आवश्यक असणारं RBC, WBC आणि प्लेटलेट बनत असतात. म्हणजे इथं हाडाच्या विकाराचा ज्या लोकांना आजार आहे त्या लोकांना हार्ट अटॅक येऊ शकतो. फक्त कुठल्या कंडिशनमध्ये येणार? तर मित्रांनो, गोचिडताप, डेंगू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे ज्या वेळेस होतं किंवा आर फॅक्टरचा त्रास होतो त्या वेळेस मित्रांनो त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतं. आता पहा, ज्या व्यक्तीला लो बीपीचा आजार आहे की नाही, लो बीपी एखाद्याला म्हटलं जातं लो बीपी आहे, म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी राहतं. तर मित्रांनो, हिमोग्लोबिन व्हायला कारण कमी काय आहे? कारण की त्या हाडाच्या आतमध्ये ज्या टेमसेल आहेत, ह्या टेमसेलनं वर्किंग करणं कमी झालं आहे. म्हणजे त्यांना ऑस्टोपोरोसिस नावाचा एक आजार झाला आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये ह्या ज्या आतमध्ये जाळी दिसते पहा, हे हाडाच्या आतमध्ये पहा जाळे आहेत, तर हे जाळी कमी असावी, त्याची जाडी जी आहे ती कमी असावी. पण त्याची जाडी ज्यावेळेस जास्त वाढते त्यावेळेस त्या व्यक्तीला ऑस्टोपोरोसिस म्हणजे हाडाचा आजार होतो, म्हणजेच त्याला लो बीपीचा आजार होत असतो. किती इम्पॉर्टंट आहे? मग हृदयविकार जर एखाद्याला असेल तर ते तर आपला आर्थोकिट चालू शकतं का? तर मित्रांनो, नक्की चालू शकतं, फक्त ते हाडासाठी आपल्या काम करणार आहे. आणि मित्रांनो, आर्थोकिट दिल्यामुळं इथला रक्तप्रवाह हा शुद्ध होऊन व्यवस्थित व्हायला सुरुवात होणार आहे. फक्त ही काही दिवस कंटिन्यू घेतली पाहिजे. पहा, आयुर्वेदामध्ये एक भ्रम का पसरला आहे? तर 3 महिने 4 महिन्याचा एक भ्रम पसरला आहे. हा खूप मोठा चुकीचं आहे. तुम्ही आजार बरी होईपर्यंत ट्रीटमेंट घेतली पाहिजे, मग त्याला वर्ष लागो, 2 वर्ष लागो. आणि जी लोक स्वतःच्या शरीरासाठी 1 वर्ष 2 वर्षासाठी 50-50 हजार रुपये असेल, 1 लाख रुपये जर आपल्याकडे खर्च करू शकत नसतील, अशा लोकांना मित्रांनो तुम्ही ट्रीटमेंटच देऊ नका. कारण की आज मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला ज्यावेळेस लोक जातात त्यावेळेस तिथं 10-10 लाख 20-20 लाख कोट्यावधी लोक करोडो रुपये खर्च करतात मित्रांनो. मग आपल्याकडं दर महिन्याला 5-6 हजार रुपये खर्च करायला नक्कीच होतं का? हे आपण कारण शोधणं खूप गरजेचं आहे. मग गरिबातला गरीब असो नाहीतर श्रीमंतातला श्रीमंत असो, याचेही नक्की तेवढेच पैसे जात असतात. पण मित्रांनो, तो आपल्याकडे आल्यानंतर हा खर्च करत नसतो. त्याला जाणवून द्यायचं नक्की आपण आपलं ट्रीटमेंट घेतलेल्याचे फायदे काय आहेत. तर ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. ओके. तर मग शरीरामध्ये जे काय 5-6 न्यूट्रिशन आहेत त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि वॉटर इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ज्याच्यामुळं काय होतं, हा हृदयाचा विकार व्हायला सुरुवात होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये रक्त कसं बनतं? तर ऑक्सिजन म्हणजे फुफ्फुस इम्पॉर्टंट आहे, किडनी इम्पॉर्टंट आहे, दुसरा अवयव. त्याच्यानंतर हे 4ही अवयव इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे 6 अवयव.
7वा अवयव आणि 8वा अवयव इथं इम्पॉर्टंट आहे. पहा मित्रांनो, हे 8ही अवयव कारणीभूत आहेत एखाद्या व्यक्तीला हृदयविकार होण्यामध्ये. तर मग त्या समोरच्या व्यक्तीनं कधीच नाही म्हणायचं नाही की मला हृदयविकार होत नाही. मग हे न्यूट्रिशन कमी पोचायला कारण काय काय आहे? आपण हे कारणाचा 1-2 मिनिटामध्ये विचार करू. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो की अन्न वेळेवर न खाणं, अन्न चावून न खाणं, अन्न चांगलं न खाणं किंवा झोप चांगली न घेणं किंवा ह्या प्रकारचे एकापेक्षा जास्त आजार असणं हे कारण आहेत. मग अशा वेळेस प्राथमिक उपचार काय केलं पाहिजे? भरपूर पाणी पिणं, म्हणजे असं एवढंच की 2 लिटर ते 3.5 लिटर एवढंच पाणी पिणं. त्याच्यानंतर जेवण योग्य वेळेतच करणं आहे. म्हणलंय, जास्त नाही. ओके, योग्य वेळेतच करणं आहे. त्याच्यानंतर शरीराला गरज असेल तेवढाच व्यायाम करायचा आहे किंवा शरीराला गरज असेल तेवढंच काम करायचं आहे किंवा ओझं झेपल एवढंच काम करायचं आहे मित्रांनो. म्हणजे प्राथमिक तोही एक उपचारच आहे शरीराचा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्या व्यक्तींनी दुपारी बिलकुल झोपायचं नाही. हृदयविकारवाल्यांनी दुपारी बिलकुल झोपायचं नाही. त्याच्यानंतर रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत झोप घ्यावी. त्याच्यानंतर पालेभाज्या व मोड आलेले कडधान्य जास्तीत जास्त खाणे. पालेभाज्या ह्या शिजवून किंवा एक वाफलेल्या जास्तीत जास्त खाल्ल्या पाहिजेत. त्या शिजवायच्या नाहीत किंवा भाजायच्या पण नसतात. तर ह्या सगळ्यात जास्त प्राथमिक उपचारामध्ये केलं पाहिजे. जसं की मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, विविध प्रकारे आजार झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपलं वेलहर्ट तिथं कंपल्सरी देणं आहे, नोनी देणं आहे, पोट साफ होण्याकरता असेल, गँग्रीन, डायबिटीस झाला असेल, स्किनचा विकार झाला असेल तर आपलं डबल टेमसेल देणं गरजेचं आहे. A1 डायबाकेअर पण तिथं देणं गरजेचं आहे. का तर या सगळ्या गोष्टी व्हायला कारण मित्रांनो ती गोष्ट आहे. फक्त ही समजून चाला. तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलीच असेल असं समजून चला मित्रांनो. काही प्रश्नाचे आपण उत्तरं बघितले, जसं की हृदय काम कसं करतं, हृदयाला रक्तपुरवठा कसा होतो, कोलेस्ट्रॉल कसं होतं, त्याच्यानंतर हृदय कधी बंद पडतं, निरोगी कसं ठेवावं याविषयीची काय केलेली आहे